नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। आज भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर प्रथम पाहायला ते मैदान म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त लिंब येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल येथे सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। दुसरं म्हणजे वाकेश्वर येथे ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। तर तिसरं मैदान म्हणजे जे विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे सुद्धा एक आदत एक बैल विठ्ठल रुक्मिणीच्या यात्रेनिमित्त इथे सुद्धा एक आदत एक बैलचं आयोजन करण्यात आलं होतं। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वाकेश्वरचं जे ओपन बैलगाडी शर्यतीचा त्याचा निकाल आपल्याला हाती आलेला आहे। नंतर बकासूरची गटाला हार का झाली, नंतर जे लिंबला प्रथम क्रमांकाची मानकर कोण ठरली याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर ज्या वाकेश्वर मैदानामध्ये जे 6व्या 7व्या 8व्या 9व्या मैदानामध्ये कोणकोणते झालेत क्रमांकाचे मानकर झालेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर 7व्या क्रमांकाचे मानकर ठरलेत नंदुशेठ गराडेकरांचा लारा आणि त्याच्यासोबत होते दादा ढवळकरांचा पाखऱ्या। ही गाडी आज 7व्या क्रमांकाची मानकर ठरली। दुसरं पाहायला गेलं तर 6व्या क्रमांकाची मानकरी संजय वायदंडे खटाव यांचा घरचा साज आज 6व्या क्रमांकाची मानकर ठरले। ते म्हणजे मोठा बावऱ्या आणि छोटा बावऱ्या हे आज 6व्या क्रमांकाची आणि गुलालची मानकर ठरले। तर दुसरं पाहिलं तर 5व्या क्रमांकाची देवराज ट्रेकरांची बुलेट आणि त्याच्यासोबत होता कबीरा जो 4x4 आपला कबाली बैल आहे त्यांच्याच दावणीचा जो आदत वासरू कबीरा बैल 4x4 त्याला नाव देण्यात आलेलं आहे। ते आज देवराज ट्रेकर यांच्या बुलेट सोबत होतं आणि ती गाडी आज 5व्या क्रमांकाची मानकर ठरली। तर दुसरं पाहायला गेलं तर चतुर्थ क्रमांकाची मानकर ठरली संभाजी पटोळे यांचा गजा आणि फिल्टर यांची सुद्धा घरची जोड नव्हती आणि ती आज चतुर्थ क्रमांकाची मानकर ठरली। दुसरं पाहायला गेलं तर तिसरा आणि चौथा ही नंबर ही सामना देण्यात आला आणि विभागून त्यांना बक्षीस देण्यात आलं। ते बैल कोणकोणते ते पाहूया। तर तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये गजा जो 4x4 गजा आहे आणि त्याच्या विजय शेठ कबुले यांचा 4x4 गजा आणि त्याच्यासोबत नंद्या जे PSI पालवेसाहेब यांचा नंद्या ते आज द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरलेत। दुसरं पाहायला गेलं तर जे किसन शेठ मोराळेकरांचा सम्राट आणि ती बाजी ही सुद्धा तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची मानकर ठरलेत। दुसरं पाहायला गेलं तर आज प्रथम क्रमांकाचे मानकरी खंडे आणि त्याचं प्रदीप शेठ गुले पाटील तालीम संघ यांचा पुणे यांचा सुंदर हा बैल आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत। दुसरं पाहायला गेलं तर ज्या लिंबमध्ये चतुर्थ क्रमांकाचे आणि प्रथम क्रमांकाचे निकाल आपल्याला हाती आलेत ते दुसरे नवीन चेहरे असल्यामुळे आपल्यापर्यंत जे निकाल हाती आले नाहीत। तर त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पिंटू शेठ मोडे जे कॉकटेल बैलाचे मालक आहेत त्यांच्याच धावणीचा आज सम्राट हा बैल आज पक्ष्या आणि सम्राट बापूशेठ आंबेकर यांचा पक्ष्या बैल आणि त्याच्यासोबत होता सम्राट हे आज चतुर्थ क्रमांकाचे मानकर ठरलेत। दुसरं पाहायला गेलं तर आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत जे प्रदीप शेठ गुले पाटील पुणे तालीम संघ यांच्याच धावणीचा दुसरा बैल आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत ते म्हणजे पक्ष्या आणि त्याच्यासोबत होता भैया चोरमोले यांचा प्रसिद्ध व्यापारी आहेत माळशिरस्कर यांचा महबूब हा बैल आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत। आज बैलगाडी क्षेत्रामध्ये एक इतिहासामध्ये नोंद झाले ते म्हणजे एका मालकाची 2 बैल प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेत। मित्रांनो, एक आनंदाची गोष्ट आहे ते म्हणजे एका मालकाला 2 बैल आज इतिहासामध्ये एक प्रथम म्हणजे आता त्या मालकाला किती आनंद झाला असेल की माझी एक बैल म्हणजे 2 मैदानामध्ये 2 वेगवेगळे बैल धावण्यासाठी होते, एक लिंबला गेला होता आणि एक वाकेश्वरला गेला होता। तर या दोन्ही मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले म्हणजे पक्ष्या आणि दुसरा पाहायला गेलं तर सुंदर त्यांच्याच धावणीचा जो आदत बैल आहे तो म्हणजे सुंदर। आज ती दोन्ही बैल आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत। आज मालकाचं ऊर भरून आलं असेल कारण का की दोन्ही बैल आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरलेत। तर मित्रांनो, जो भैया चोरमोले यांचा महबूब आहे महबूब सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केला आणि लिंबला आज प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले। तर विहापूरला तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा तिथे धावण्यासाठी गेलेला होता। तर त्याच्यासोबत होता दक्कन पठार यांचा शिव आज ह्याच्या अगोदर सुद्धा ही गाडी पळालेली आहे। शिव आणि बकासूरची गाडी ह्याच्या अगोदर पळालेली आहे आणि ती जोडी आज पळण्यासाठी विहापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे गेले असत। विठ्ठल रुक्मिणी यांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्या 6व्या गटामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी होती, त्याच्यासोबत होता शिव। आज ही गाडी सुटल्यानंतर आपल्या बकासूरला थोडासा स्पीड जास्त असल्याने जो त्याच्यासोबतचा शिव हा आदत खोंड आहे त्या आदत खोंडाला ती गाडी जरा ही झाली आज बाजूला गेली आणि त्यामुळं बकासूरची गाडी फॉल ठरवण्यात आली आणि नंतर जो दुसरा बैल तो पुढे गेला आणि त्या गाडीला निकाल देण्यात आला। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा।